CK मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। CK मराठी। कवटेमंका तालुक्यात चोरोची इथं गोरख यमगर आणि कृष्णा रुपनर यांनी कर्नाटकातील मायक्कादेवी यात्रेसाठी जाणाऱ्या बैलगाडी या बैलांचे डॉक्टर चेकअप करून 5 किलो पेंट त्याचबरोबर चिंचणी या गावी मक्याच्या फळाची खरेदी करून त्यांना ओला चारा मिळावा यासाठी यमगर आणि रुपनर यांनी देवीची सेवा या मुख्य प्राण्यांना ओला चारा आणि पेंट देऊन आशीर्वाद घेतलाय। ज्यावेळी गाड्या जात असतात तेव्हा ढालगाव परिसरातील अनेक भक्त भाविक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। CK मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात, कवटेमंका। आज या ठिकाणी चोरोची ते चिंचणी या ठिकाणी बैलगाडी जात असताना जवळपास चोरोची गावातून एक 60 बैलगाडी टोटल बैलगाडी आहेत आणि त्यासाठी आपण एक सामाजिक कार्य म्हणून प्रत्येक बैलगाडीला चिंचणी येते 5 किलो आटला आणि 5 किलो शेंगपेंट त्या ठिकाणी आपण मोफत देत आहे। तसेच तिथं आपण एक मकाचा प्लॉट चिंचणी येथे घेतलेला आहे तेही तिथं त्या ठिकाणी वाटप केला जाणार आहे। त्याबरोबर बैलगाड्याबरोबर आपण पिकअप एक ठेवलेला आहे, त्या पिकअपमध्ये डॉक्टरची सोय केलेली आहे। तसेच इमर्जन्सी काय प्रॉब्लेम झाला फलगरमधून तर तिथून तो बैल चिंचणीपर्यंत नेण्यासाठी त्या पिकअपची सोय केलेली आहे आणि अशा पद्धतीनं ह्यावेळेला आपण बऱ्यापैकी एकंदरीत पाहता सुखरूप बैला जावं, देवाचं दर्शन व्हावं, तिथून सुखरूप यावं ही तुमची भूमिका आहे का? हां बरोबर, हे ह्यासाठीच आपण केलेलं आहे। एक सामाजिक कार्य म्हणून बैलांना जो त्रास होतोय ह्याच्या पाठीमागे मी लहान असल्यापासून जात होतो, त्या काळजीपोटी हा एक डोक्यात विचार आला आणि तो प्रत्यक्षात आपण अंमलबजावणी त्याची आज करतोय। या गोष्टीबद्दल मला समाधान वाटतं। आणि महाराष्ट्र, कर्नाटक अनेक राज्यातून मायक्का चिंचणीची यात्रा प्रत्येक वर्षी भरत असते आणि ग्रामीण भागातून आमच्या ढालगाव विभागातून चोरूची, ढालगाव, दुधेबावी, निमस, गोरपडी, शिंदेवाडी, जांभळवाडी, चुडेखिंडी या परिसरातून मोठ्या प्रमाणात बैलगाड्याचं जाणं असतं। लोकांची भावना असते की आपण नवसानं बैलगाडीनं आपण जात असतो आणि ही पारंपरिक आहे। ही फार पूर्वीपासून या बैलगाड्याची ही आहे। वाहनांच्या सुविधा नसल्यापासून आज मायक्कादेवी चिंचणी यात्रेसाठी ग्रामीण भागातून बैलगाडी हे मोठ्या प्रमाणात जात असते। त्यासाठी देवाला जात असताना तिथं त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था आपल्याकडून एक दानधर्म म्हणून करावं वाटलं म्हणून त्या व्यक्तीतनं सांगलीतनं इथं येऊन केलं गेलं की त्या जनावरांच्यासाठी चारा, त्यांच्यासाठी पेंड, परंतु या दानशूर व्यक्तीनं देत असताना माझी या बैलगाडी मालकांना सगळ्यांना विनंती अशी राहील की बाबांनो, आपण देवाला चाललोय म्हटल्यानंतर ते सुद्धा प्राणी आहे आणि आपण सुद्धा प्राणी आहे याची जाण राखून आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे। जात असताना त्याला विश्रांती दिली गेली पाहिजे, तिथं व्यवस्थितपणे गेलं पाहिजे, तिथून येत असताना सुद्धा व्यवस्थित आणलं पाहिजे। त्या बैलाला कुठलीही मारहाण झाली नाही पाहिजे, कारण मी बघतोय बऱ्याच वेळेला जात असताना गंमत वाटते आणि येते वेळेला आपण त्या ठिकाणातनं निघत असताना काही महाबहादर देवाला गेलेला असतात, पण स्टार्ट केल्यानंतर एंड इथं करत असतात। एकूण मला वाटतं 100 किलोमीटरचं अंतर आहे, पण याचं भान ठेवत नाही। आपल्याला 10 किलोमीटर चालत असताना काय अवस्था होते आपल्याला माहीत आहे आणि ते तर प्राणी आहे, त्यामुळं सगळ्यांनी याची जाणीव ठेवली गेली पाहिजे। आणि हे प्राणी आहे, या प्राण्यावर आपण प्रेम करत असतो। त्याने त्याच ठिकाणी 35 ते 40 रुपये कृष्णदेव रुपनर याने उद्योजक आहेत सांगलीचे, त्यांनी त्या ठिकाणी 35 ते 40 हजार रुपयाचा मक्काचा फळ घेऊन त्या बैलांच्यासाठी चारा म्हणून ठेवलेला आहे।